फ्रेंड्स, गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. आज आपण बघूया 31 ऑफ डिसेंबरच्या इम्पॉर्टंट न्यूज. त्याआधी तुम्हाला सगळ्यांना आता न्यू इयर येणार आहे, सो न्यू इयरच्या हार्दिक शुभेच्छा, हॅपी न्यू इयर. तर वळूया आपण न्यूज कडे. फर्स्ट न्यूज बघूया. फर्स्ट न्यूज आहे इंडिया होस्ट करणार आहेत वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट वेव्स 2025. ओके, तर इंडिया ही होस्ट करणार आहे वेव्स 2025. तो फर्स्ट टाइम इंडिया ही होस्ट करणार आहे आणि ही अनाउन्समेंट केलेली आहे होस्टिंगची प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांनी. ओके, हे इव्हेंट काय करेल, सर्व करेल एक की फोरम जे की इनोव्हेशन, कोलॅबोरेशन आणि डिस्कशनला एक डेव्हलपमेंट देईल, फॉस्टर करेल विदिन मीडिया एंटरटेनमेंट सेक्टर्स मध्ये. सो की हायलाइट्स काय आहे, थीम काय आहे वेव्स 2025 ची, तर असे काही थीम्स आहेत त्याच्यात बघून घेऊया आपण. मीडिया ग्लोबलायझेशन अँड लोकलायझेशन, तर ही एक थीम आहे. फ्युचर ऑफ डिजिटल ऍडव्हर्टायझिंग, साऊंड अँड म्युझिक इंडस्ट्री डायनॅमिक्स, ऍडव्हान्समेंट इन ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स. सो हे असे काही थीम्स आहे. इमर्जिंग टेक्नॉलॉजीज लाईक ऑगमेंटेड रियालिटी, व्हर्च्युअल रियालिटी, जनरेशन AI अँड मेटावर्स. तर हे झाले याचे काही की हायलाइट्स, ज्याच्यामध्ये फर्स्ट आपण बघितलेला आहे थीम्स आहे वेव्हची 2025. नेक्स्ट आहे कंट्रीब्युशन टू इंडिया M&E सेक्टर. M&E सेक्टर म्हणजे मीडिया अँड एंटरटेनमेंट सेक्टर्स मध्ये. So positions India as a business friendly destination for investment, enhance infrastructure in M&E sector, promote skill development and adoption of new trends and technologies. तर हे आहे की हायलाइट्स कशाचे, जे वेव्स होणार आहे, जे वेव्स होस्ट करणार आहेत इंडिया फॉर द फर्स्ट टाइम 2025 मध्ये, त्याचे हे काही की हायलाइट्स आहेत. ओके, नेक्स्ट बघूया न्यूज. ओके, नेक्स्ट न्यूज आहे केरलाने विन केलेला आहे, जिंकलेला आहे मेडन सिनियर नॅशनल मेन्स हँडबॉल चॅम्पियनशिपचं टायटल. तर बघूया आपण कोणाला त्यांनी डिफीट केलेला आहे. सो केरलाने क्लिंच केलेला आहे फर्स्ट एव्हर सिनियर नॅशनल मेन्स हँडबॉल चॅम्पियनशिपचं टायटल बाय डिफीट करून चंदीगडला इन फिनाले मध्ये. ओके, चंदीगडला त्यांनी हरवलेला आहे, चंदीगडला डिफीट केलेला आहे आणि केरला यांनी क्लिंच केलेला आहे फायनलचं टायटल, जे की आहे सिनियर नॅशनल मेन्स हँडबॉल चॅम्पियनशिपचं. नेक्स्ट टुर्नामेंटचे फिनाले जे की झालेला आहे केरला इथल्या चांगनेसरी इथे. ओके, केरलामध्ये जे चांगनेसरी आहे तिथे हे टुर्नामेंटचं फिनाले हेल्ड झालेलं होतं. केरलाने फर्स्ट डिफीट केलेलं होतं सेमीफिनाले मध्ये सर्व्हिसेसला. ओके, केरला डिफीट केलेलं होतं सर्व्हिसेसला सेमीफिनाले मध्ये, वाईल चंदीगडनी ओव्हरकेम केलं होतं इंडियन रेल्वेजला सिक्युअर करण्यासाठी फिनालेचा स्पॉट. नेक्स्ट आता इंडिव्हिज्युअल ऑनर्स कोणाला मिळालेले आहे, कोणाला बेस्ट प्लेअर ऑफ द चॅम्पियनशिप वगैरे मिळालेला आहे बघूया आपण. सो देवेंदर जे की केरलाकडनं होते त्यांना बेस्ट प्लेअर ऑफ द चॅम्पियन मिळालेला आहे. राहुल ते पण केरलाचेच आहे, त्यांना बेस्ट गोलकीपर मिळालेला आहे. सुजित फ्रॉम केरला बेस्ट लेफ्ट विंग प्लेअर. थर्ड प्लेसवर आलेले आहे सर्व्हिसेस आणि इंडियन रेल्वे, ज्यांनी की शेअर केलेला आहे हा थर्ड स्पॉट त्यांनी शेअर केलेला आहे टुर्नामेंटचा. ओके, तर फर्स्ट आहे केरला, ज्यांनी क्लिंच केलेली आहे मेडन सिनियर नॅशनल मेन्स हँडबॉल चॅम्पियनशिपचं टायटल. सेकंड आलेला आहे चंदीगडला डिफीट केलेला आहे केरलानी, आणि थर्ड स्पॉटवर आहे सर्व्हिसेस आणि इंडियन रेल्वे. नेक्स्ट बघूया. ओके, नेक्स्ट न्यूज आहे 17 इयर ओल्ड काम्या कार्तिकेयन ही झालेली आहे यंगेस्ट फिमेल टू स्केल 7 समिट्स. आता काय आहे 7 समिट्स ते बघून घेऊया आपण. काम्या कार्तिकेयन जे की 17 इयर ओल्ड स्टुडंट आहे फ्रॉम नेव्ही चिल्ड्रन स्कूलची, जी नेव्ही चिल्ड्रन स्कूल आहे ती मुंबईमध्ये आहे, तिथली ती स्टुडंट आहे, 17 इयर ओल्ड आहे. ती बनलेली आहे यंगेस्ट फिमेल ग्लोबली बनलेली आहे ती. ओके, यंगेस्ट फिमेल ग्लोबली, जिनी हायेस्ट पीक ऑन ईच ऑफ द 7 कॉन्टिनेंट्स. बघूया आपण कोणते कोणते आहेत तिचे 7 समिट्स जे तिने अचीव केलेले आहे. तर तिने सक्सेसफुली क्लाइंब केलेला आहे आफ्रिकाचं माउंट
किलिमिंजारो. ओके, आफ्रिकाचं माउंट किलिमिंजारो तिने क्लाइम केलेलं आहे. नेक्स्ट आहे युरोपचं माउंट एल्ब्रस, ऑस्ट्रेलियाचं माउंट कोझिस्को. नेक्स्ट साऊथ अमेरिकाचं माउंट आयकोन्को, नॉर्थ अमेरिकाचं माउंट डेनाली, एशियाचं माउंट एव्हरेस्ट. ओके, एशिया कॉन्टिनेंट मधला आहे माउंट एव्हरेस्ट. नेक्स्ट अँटार्क्टिकाचं माउंट विन्सन. तर असे तिने 7 कॉन्टिनेंट मधले जे माउंट्स आहे, हायेस्ट पीक्स जे आहे ते तिने क्लाइम केलेले आहे. म्हणून ती काय बनलेली आहे, यंगेस्ट फिमेल बनलेली आहे ग्लोबली, जिने हायेस्ट पीक वर 7 पण कॉन्टिनेंट्स मधले हायेस्ट पीक तिने क्लाइम केलेले आहे. फायनल क्लाइम तिने कशावर केलेला आहे, म्हणजे लास्ट क्लाइम जे आहे तिने केलेला आहे, काम्याने अचीव केलेला आहे फीट बाय समिटिंग माउंट विन्सन. माउंट विन्सन कुठला आहे ते आहे अंटार्क्टिकाचं. तर ते तिने लास्ट क्लाइम केलेलं आणि त्यामध्येच म्हणजे तिचं काय होतं ते फायनल क्लाइम होतं. नेक्स्ट पास्ट रेकॉर्ड काय आहे तिचा, ऍट 16 म्हणजे जेव्हा ती 16 वर्षाची होती तेव्हा तिने क्लाइम केलेलं होतं माउंट एव्हरेस्ट आणि झालेली होती वन ऑफ द यंगेस्ट टू अचीव द फीट. ओके, रेकग्निशन आहे तिने रिसीव्ह केलेलं आहे प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल शक्ती पुरस्कार 2021 मध्ये. तिच्या एक्सेप्शनल अचीवमेंटमुळे आणि माउंटेनिअरिंग मध्ये जे तिचं एक्सेप्शनल अचीवमेंट आहे त्याबद्दल तिला प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल शक्ती पुरस्कार 2021 मध्ये प्रदान करण्यात आलेला आहे. ओके, सो 17 इयर ओल्ड काम्या कार्तिकेयन जी झालेली आहे यंगेस्ट फिमेल जिनी 7 पण कॉन्टिनेंट, यंगेस्ट फिमेल ग्लोबली जिनी 7 कॉन्टिनेंट्स मधले माउंट जे आहे ते सक्सेसफुली क्लाइम केलेलं आहे. आणि लास्ट तिने क्लाइम केलेला आहे अंटार्क्टिकाचं माउंट विन्सन. नेक्स्ट बघूया. ओके, नेक्स्ट न्यूज आहे लक्ष्या सेन यांनी विन केलेला आहे ब्रॉन्झ ऍट किंग कप इंटरनॅशनल बॅडमिंटन ओपन 2024. तर बघूया, लक्ष्या सेन यांनी वॉन केलेला आहे ब्रॉन्झ मेडल ऍट इनॉग्रल किंग कप इंटरनॅशनल बॅडमिंटन ओपन 2024 चा. किंग कप हे काय आहे, एक इन्व्हिटेशनल मेन्स सिंगल टुर्नामेंट आहे ज्याच्यामध्ये 8 टॉप प्लेयर्स हे फीचर होत असतात. विक्टरीचे डिटेल्स आहे तर त्यांनी डिफीट केलेला आहे फ्रेंच शटलर एलेक्स लॅनियर याला. ओके, एलेक्स लॅनियर ला त्यांनी कशामध्ये, ब्रॉन्झ मेडलची जे मॅच झालेली आहे त्यामध्ये त्यांनी डिफीट केलेला आहे. सेमीफिनाले मॅच मध्ये लक्ष्याने लॉस्ट केलं इन सेमीफिनाले टू चायनास हुझेंग. ओके, तर सेमीफिनाले मध्ये चायनाचे जे हु झेंग आहे त्यांच्याकडनं त्यांनी लॉस्ट केलेली आहे सेमीफिनालेची मॅच. आणि इंडियाचं जे रिप्रेझेंटेटिव्ह आहे यामध्ये या टुर्नामेंट मध्ये, सो ते एकमेव पार्टिसिपेंट होते ज्यांनी इंडियाला तिथे त्या प्रेस्टिजियस टुर्नामेंट मध्ये रिप्रेझेंट केलेलं होतं. ओके, सो कशामध्ये, किंग कप इंटरनॅशनल बॅडमिंटन ओपन 2024 मध्ये काय केलेलं आहे, लक्ष्या सेन यांनी ब्रॉन्झ मेडल जिंकलेलं आहे. नेक्स्ट बघूया न्यूज. नेक्स्ट आहे फॉर्मर US प्रेसिडेंट जिमी कार्टर यांचं निधन झालेलं आहे इन प्लेस जॉर्जिया येथे. तो फॉर्मर US प्रेसिडेंट जिमी कार्टर यांचं निधन झालेलं आहे त्यांच्या घरी जॉर्जियामध्ये ऍट एज ऑफ 100 म्हणजे ते 100 वर्षाचे होते तेव्हा त्यांचं निधन झालेलं आहे. ही वॉज द ओल्डेस्ट लिव्हिंग, ओके, ओल्डेस्ट लिव्हिंग प्रेसिडेंट आहे ते फॉर ऑल टाइम आणि 3rd US प्रेसिडेंट आहे ज्यांनी की इंडियाला व्हिजिट केलेलं होतं. ओके, सो कशामुळे त्यांचं निधन झालेलं आहे तर मिस्टर कार्टर जे आहे त्यांना एक अग्रेसिव्ह फॉर्म ऑफ मेलानोमल होतं. ओके, काय होतं, मेलानोमा, अग्रेसिव्ह फॉर्म ऑफ मेलानोमा होतं त्यांना, म्हणजे एक स्किन कॅन्सर होता त्यांना विथ ट्युमर जे की स्प्रेड होत होते लिव्हर आणि ब्रेन मध्ये त्यांच्या. सो त्यांच्यामुळे त्यांचं ऍट एज ऑफ 100 त्यांचं निधन झालेलं आहे. प्रेसिडेन्सी बघितली तर त्यांनी सर्व केलेला आहे 39th US प्रेसिडेंट म्हणून 1977 to 1981 या पिरियड मध्ये. आणि रिप्रेझेंटिंग द डेमोक्रॅटिक पार्टीला त्यांनी रिप्रेझेंट केलेलं होतं तेव्हा जेव्हा त्यांनी प्रेसिडेन्सी म्हणून सर्व केलेलं होतं. हिस्टोरिक सिग्निफिकन्स काय आहे, ओल्डेस्ट लिव्हिंग US प्रेसिडेंट आहे ते इन द हिस्ट्री आणि 3rd US प्रेसिडेंट आहे ज्यांनी व्हिजिट केलेलं होतं इंडियाला. पोस्ट प्रेसिडेन्सी कंट्रीब्युशन आहे त्यांचा, त्यांनी त्यांची लाईफ जी आहे ते डेडिकेट केलेली होती ह्युमॅनिटेरियन वर्क करता
आणि त्यांना अवॉर्ड सुद्धा मिळालेला आहे 2002 मध्ये. कशाचा? नोबेल प्राइज त्यांना प्रदान करण्यात आलेला होता 2002 मध्ये. सो हे आहे फॉर्मर US प्रेसिडेंट जिमी कार्टर, ज्यांचं निधन झालेलं आहे ॲट एज ऑफ 100. नेक्स्ट आहे गव्हर्नमेंटनी अप्रूव्ह केलेल्या स्कीम. तर बघूया आपण सविस्तरपणे न्यूज. युनियन मिनिस्टर ऑफ कन्झ्युमर अफेअर्स, फूड अँड पब्लिक डिस्ट्रीब्युशन, जे की आहे प्रल्हाद जोशी. ओके, प्रल्हाद जोशी काय आहेत? युनियन मिनिस्टर आहे कन्झ्युमर अफेअर्स, फूड अँड पब्लिक डिस्ट्रीब्युशनचे. त्यांनी अप्रुव्हलचं अनाउन्समेंट केलेलं आहे. कशाच्या? सो द प्रायव्हेट एंटरप्राइजेस गॅरंटी आहे, प्रायव्हेट एंटरप्राइज गॅरंटी स्कीम आहे, याच्या अप्रुव्हलचं अनाउन्समेंट केलेलं आहे त्यांनी. ज्याचा उद्देश आहे इन्क्रीज करणे फूड स्टोरेज कॅपॅसिटी इन नॉर्थ ईस्टर्न स्टेट्स मध्ये. तो हे इनिशिएटिव्ह काय करेल हे बघेल. फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कन्स्ट्रक्ट करेल ऍडिशनल स्टोरेज स्पेस त्रिपुरामध्ये. आणि टार्गेट काय आहे त्यांचा? सो टार्गेट आहे 70,000 मिली टन इन्क्रीज करेल स्टोरेज कॅपॅसिटी विदिन 2 इयर्स मध्ये. 2 वर्षामध्ये 70,000 मिली टन ची जे स्टोरेज कॅपॅसिटी आहे ते इन्क्रीज करेल. कुठे? त्रिपुरामध्ये. हा त्यांचा टार्गेट आहे. सो या स्कीम थ्रू हा उद्देश आहे त्यांचा. ओनियन बफर अँड इफिशियंट ट्रान्सपोर्ट काय आहे? तर जी प्राइस आहे ओनियनची, प्राइस व्होलेटिलिटी कंट्रोल करण्याकरता गव्हर्नमेंट मेंटेन करेल ओनियन बफर अंडर प्राइस स्टॅबिलायझेशन फंड. ओके, फॉर इफिशियंट डिस्पोजल करता ओनियन्स, जे की काय होत आहे? ट्रान्सपोर्ट होत आहे फ्रॉम नाशिक टू मेजर नॉर्थ ईस्टर्न डेस्टिनेशन, ज्याच्यामध्ये गुवाहाटी सुद्धा इन्क्लूड आहे. तर ते कशाने ट्रान्सपोर्ट होत आहे? बाय रेल फ्रॉम फर्स्ट टाइम जे ओनियन्स आहे ते नाशिक टू गुवाहाटी ट्रान्सफर होत आहे नॉर्थ ईस्टर्न डेस्टिनेशन्स वर. ते फर्स्ट टाइम कशाने होत आहे? रेलनी ट्रान्सपोर्ट होत आहे. तर हे आहे ओनियन बफर आणि इफिशियंट ट्रान्सपोर्ट. नेक्स्ट बघूया प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना. तर यामध्ये काय आहे? या स्कीम थ्रू मिनिस्टरने हायलाइट केलेलं आहे की ही जी स्कीम आहे याच्यामध्ये फ्री फूड ग्रेन्स प्रोव्हाइड करत आहे टोटल 81 करोड पीपल्सला अक्रॉस इंडियामध्ये, जे की काय आहे? मोर दॅन डबल आहे पॉप्युलेशन ऑफ युरोपियन युनियनच्या. ही इनिशिएटिव्ह ते कंटिन्यू करणार आहेत अंटिल 31 ऑफ डिसेंबर 2028 पर्यंत. आणि ऍडिशनली त्यामध्ये आणखी काय ऍड करणार आहेत? ते फोर्टिफाईड राईस आणि एनरिच राहणार आहे जे इसेन्शियल मायक्रोन्यूट्रिएंट्स, जे राईस जे आहे इसेन्शियल मायक्रोन्यूट्रिएंट्सनी एनरिच राहणार आहे. तर ते सुद्धा ते सप्लाय करणार आहेत अंडर वेरियस वेलफेअर स्कीम थ्रू इन्क्लुडिंग प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना थ्रू अंटिल डिसेंबर 2028 पर्यंत. ओके, सो हे होतं कशाबद्दलची न्यूज होती ही की प्रल्हाद जोशी, जे की युनियन मिनिस्टर ऑफ कन्झ्युमर अफेअर्स, फूड अँड पब्लिक डिस्ट्रीब्युशन आहे, तर त्यांनी प्रायव्हेट एंटरप्राइज गॅरंटी स्कीम जी आहे त्याच्या अप्रुव्हल अनाउन्स केलेलं आहे. नेक्स्ट बघूया न्यूज. सो फर्स्ट क्वेश्चन काय आहे? विच समिट विल इंडिया होस्ट फॉर द फर्स्ट टाइम इन 2025, जे की प्रमोट करेल डिस्कशन अँड इनोव्हेशन इन मीडिया अँड एंटरटेनमेंट सेक्टर. तर ती फर्स्ट टाइम जे होस्ट करणार आहे इंडिया, ती कोणतं समिट आहे? ते आहे वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट. म्हणजे त्याचं काय आहे? शॉर्ट फॉर्म वेव्स, WAVE. Next question. Yes. Who won the senior national men's handball championship title for the first time? तर कोणी जिंकलेला आहे टायटल? केरलानी. Who became the youngest female in the world? जिने स्केल केलेला आहे हायेस्ट पीक, तिने क्लाइम केलेला आहे ऑन ईच ऑफ द 7 कॉन्टिनेंट्स. ईच ऑफ द 7 कॉन्टिनेंट्स मधलं तिने हायेस्ट पीक जे आहे ते क्लाइम केलेलं आहे. तर कोण आहे ती यंगेस्ट फिमेल ग्लोबली? तर ती आहे काम्या कार्तिकेयन, जी की 70 इयर ओल्ड आहे, जी की आहे मुंबईच्या. नेक्स्ट, who won the bronze medal at inaugural King Cup International Badminton Open 2024? तर कोणी जिंकलेला आहे ब्रॉन्झ मेडल? ते लक्ष्या सेन. नेक्स्ट, who was the oldest living US president who recently passed away at the age of 100? ओल्डेस्ट लिव्हिंग US प्रेसिडेंट ज्यांची रिसेंटली डेथ झालेली आहे एज ऑफ 100, त्यांचं नाव आहे
जिमी कार्टर. नेक्स्ट, हु इज द युनियन मिनिस्टर ऑफ कन्झ्युमर अफेअर, फूड अँड पब्लिक डिस्ट्रीब्युशन? तर त्यांचं नाव आहे प्रल्हाद जोशी. ओके. सो तुम्हाला सेशन आवडलं असेल तर सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच टेलिग्राम आणि इंस्टाग्रामला जॉईन करा. लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. थँक्यू.